हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता मी आलो इमामपूरचा जो ब्रिज आहे तिथं आलो आहे आणि इथली तुम्हाला अपडेट दाखवतो. चांगली अपडेट आहे ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे इमामपूर रोडचा जो रोड आहे ना, हा रोड आहे आणि तिकडे पुढे बारची नाका आहे आणि इकडं इमामपूर आहे. तर ब्रिजचं तर काम झालेलं आहे कंप्लीट. आता फक्त रस्ता जो आहे तो ही साईड कंप्लीट झालेली आहे आणि ही साईड राहिली आहे. इथं थोडंसं माती, ते थोडं काम राहिलं म्हणजे ते थोडंसं काम म्हणजे हे इथून गाड्या येत नाहीत. पण आता हे काढल्याच्यानंतर हा रस्ता कनेक्ट झालेलाच आहे आणि हा एक रस्ता राहिला, बाकी काम झालं माझं रस्त्याचं सुद्धा. आणि वरती काहीतरी काम चालू आहे, वर लेवलिंगचं दिसतं आहे, ते वर जाऊन तुम्हाला दाखवतो आणि आपण परत तिकडे कंटिन्यू करणार आहे जे की लास्ट टाईम गेलो होतो तर लेवलिंगचं काम. तर बघा, आपण आलो होतो ब्रिजच्या वरती आणि बघू शकता भरपूर मोठी अपडेट आहे. जसं की हे बघा, लेवलिंगचं इथं काम चालू आहे दोन्ही साईडला आणि पुढे पण JCBचं काम चालू आहे. एकदम जोरात काम चालू आहे तिकडे पण. एकदम सरळ बघितलं तर तुम्ही एकदम बघू शकता, दोन्ही साईडनी खडी पडलेली आहे. तिथं ऑलमोस्ट रस्ता दोन्ही साईडनी बंद केलेला आहे. तिथून थोडासा वेळ लागतो, तिथून म्हणजे खडी टाकल्यामुळे जाता येत नाही, पण कारण की इकडून चालू केल्यामुळे आता इकडूनच गाड्या इथं जातात. आणि तिकडं काम चालू आहे जोराने. हे बघा, लेवलिंगचं काम चालू आहे तिकडं. JCB वगैरे पण आहे, तिकडं पण जोरात काम चालू आहे. आणि ही आहे आपली वडवणी साईड, तिकडे पण काम चालू आहे. तर आपण हे बघितलं होतं लास्ट टाईम, पण इथं काम हे झालेलं नव्हतं, म्हणजे लेवलिंगचं चालू होतं, म्हणजे नव्हतंच त्यावेळेस, नॉर्मल होती. पण आता प्रॉपर एकदम लेवलिंग चालू आहे, हे बघू शकता. आणि दोन्ही साईडला, जर बीड साईडला जरी बघितलं आणि आपलं वडवणी साईडला जरी बघितलं, दोन्ही साईडला सुद्धा काम चालू आहे. आणि हे बघा, इथून दिसतंय पूर्ण ते प्रॉपर एकदम रस्ता बनवलेला, बघू शकता. तिथं तिथं काम राहिलं आहे रस्त्याचं. बाकी ही साईड जी आहे माझ्या राईट साईड, ती काम कंप्लीट झालेलं आहे रस्त्याचं. आणि लेफ्ट साईड जे आहे त्याचं काम चालू आहे. आणि आता डीपीचं कुठं होतं हे माहीत नाही, पण सध्या तरी हे दिसतं एवढं काम. आणि भरपूर असं काम चालू आहे व्यवस्थित दोन्ही साईडला. तिकडे पण 2 JCBचं काम चालू आहे आणि इकडे पण JCB आहे 2. आपण आता पुढे जाऊ आणि तिकडं काम काय चालू आहे ते बघून घेऊ. आपल्या तिकडे इमामपूरचा रोड आहे, म्हणजे बीड साईड म्हणू शकतो, तर तिकडून आम्ही सरळ पुढे आलो. तर इथं JCBचं काम चालू आहे, जी की खालची जी खडी आहे ना ती वरती घेतात ते. तिथं जे JCBचं काम चालू, इथं पण JCBचं काम चालू. आणि पुढं पण काहीतरी आहे ग्रीन कलरचं, ते पण आपण पुढं जाणार आहेत. चला बघा. हे बघा, आम्ही थोडंसं पुढं आलो आहे, तिकडे JCBचं काम चालू आहे. आणि पुढं आल्यानंतर बघा, हे आम्हाला दिसतंय. तर ह्याचं काय काम आहे ते माहीत नाही मला, ज्याला कोणाला माहीत असेल कमेंट करून मला नक्की सांगा. पण हे एक मशीन दिसलं, ट्रॅक्टर. आणि मेन आपण तुम्हाला दाखवतो, तिथपर्यंत गेलो होतो. आता तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचं. आणि हे बघा, काय टायमिंग आहे पावसाचं, पाऊस येतो, बघू शकतो. हे बघा, पाऊस येतो. आम्ही थोडंसं पुढं आलो आहे आणि बघू शकतो. हे बघा, जे खडी आहे ना, तर ते असं एकदम व्यवस्थित लेवल नाही झालेली, म्हणजे पसरली कुठं पण. तर तीच आता असं लेवलिंग आमची चालू आहे. खांबचं तर काम तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, हे तर अगोदरच झालेलं आहे कंप्लीट. आता जे राहिलं ते पुढे जाऊन आपल्याला समजायला ते नवीन अपडेट काय. आता आपण आलो जवळच आहे, तिथं नाला जो साईड, दोन्ही साईडचं नाल्याचं काम चालू होतं, ते आपण बघू झालं आहे का आणि आणखी काय नवीन दिसतंय का अपडेट. पाणी आणखी आहे शेतामधलं, पाणी का संपलं नाही. हे बघा, खाली तिथं पण पाणी.
सगळीकडे राहिली लेवल करायची. मला वाटते आपलं बीड साईडकडून आपलं वडवणी साईडला लेवल करत चाललं ते. हे बघा आत्ता आपण आलो इमामपूरवरून पुढे सरळ एकदम वडवणी साईडला. आणि इथं बघू शकता तुम्ही नालाचं काम मागच्या वेळेस 7 वेळेस नव्हतं झालेलं कंप्लीट. आत्ता हे इथं तरी सध्या दिसतं. आपण पुढे जाऊन आणखी बघू किती झालं आहे. पाणी असं खाली काढून दिलं ना, खाली नाल्याचं पाणी पूर्ण खाली काढून दिलं आहे. आणि इकडे बघा इकडे पण लेवलचं काम राहिलेलं आहे. बघा तिकडे पण आहे, इकडे पण नाल्याचं काम राहिलं आहे भरपूर. कारण इकडे असं पाणी काढून दिलं. बघू शकता खूप पाणी वाजतं ना तिथे. पाणी पण खूप वाजतं आणि पाणी पण भरपूर आहे. पावसाचं पाणी राहिलं आहे माहिती काय, पाणी पूर्ण पुढं साठलेलं आहे. काय पकडले किती पाणी बघा. आता आपण जाऊ पुढं आणि पुढची अपडेट काय आहे ती बघू. पाणी एकदम क्लीन आहे. हे बघा इथं झालेलं काम परत इथं परत गॅप ठेवला आणि परत पुढं एक हे काय करण्यात माहीत नाही इथं. पण नाल्याचं काम नाही झालं काही, राहिले पूर्ण. इलेक्ट्रिकचं तर अगोदर झालेलं आहे. इकडे पण नाला असं दोन्ही साईडने पूर्ण नाही झालं. पण एक ही लाईन आणि एक ही लाईन अशी दोन्ही लाईन कंप्लीट झालेल्या आहेत. बाकी त्या दोन्ही साईडने त्या आणि ह्या साईडने दोन्ही काम राहिलेलं आहे. आपण आणखी पुढे जाऊ आणि बघू काही नवीन अपडेट दिसते का. एकदम शांत वाटते, फक्त पाण्याचा आवाज ऐकायला येते आणि पक्ष्यांचा. आपल्याला एक आपल्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा रूट कंप्लीट होईल. आता एक पुढे बायपास आहे तो तिथपर्यंत दाखवलं तुम्हाला की मग जो वायबरवाडीचा ब्रिज आहे तिथपर्यंत आपलं हे एक लाईन कंप्लीट होईल. हे बघा परत एक काय कंस्ट्रक्शन केलेलं आहे. ते कंस्ट्रक्शन खूप लांब आहे पण ब्रिज एकदम. आणि तिकडे पण काम चालू आहे. वर्कर पण आहेत तिकडं. ते कोणतं काम करतात ते बघू आपण. आय थिंक हे काम करत असावं. पण पुढे जाऊन बघू काय काम आहे त्यांचं. आम्ही असंच पुढे चालत आलो होतो. ते ब्रिजपर्यंत जायचं ना आपल्याला. तर आम्हाला नाही हे दिसलं. हे बघा ह्याच्यातून पाणी येत आहे ते तुम्हाला दाखवतो. बघा हे पाणी. आणि ह्याच्यासारखं पाणी तर पूर्ण कुठंच क्लीन नाही. कुठून येते त्यामुळे कुठून येते त्यामुळे पाणी पण एकदमच नॅचरल पाणी. पिण्यायोग्य. तुम्ही इथं काय काम करता? या मराठी येते काय काम करता तुम्ही? अच्छा ते होय. तुला भेटते पाणी? तर आपण जाऊ थोडंसं पुढं. आणि इथं ते मी म्हणण्याप्रमाणे पुढचे जे वर्कर दिसत होते ते हे काम करते. हे कशासाठी? नाला आहे का? अच्छा नाल्याचं काम म्हणते ते. आपण आणखी जाणार पुढं भरपूर वेळ. बघा पाणी भरपूर आहे ह्या साईडला. पावसाचं पाणी भरपूर आलेलं आहे आणि आणखी पुढं जाणार आहेत.
बघू काय दिसतं नाही. मग ते पाणी खडकातून पाणी येत होतं. हे जे काम करणारे जे आहेत ना वर्कर, ते आपले महाराष्ट्रामधलेच आहेत. म्हणजे आहेत असे थोडेफार आहेत वर्कर की ज्यांना काम भेटले रेल्वेचं, तिथे काम करत होते. बघ ह्या साईडला सुद्धा वरती घर आहे. खूप लांब चालत आलो बघा आपण, एवढं लांब चालत होतो फक्त एका व्हिडिओसाठी. थोडंच राहिलं आता तो ब्रिज. हे बघा इथं पोल्ट्री फार्म दिसला आम्हाला वरती, आणि किती लांब आलो बघा आम्ही. बकरी चराने आए हो? बकरी किधर है? अच्छा, दोनों? कितनी बकरी है? वो भी देख सामने आई. उधर भी गई है बकरी. हे बघा प्रत्येक ठिकाणी असं काम केलेलं असे टप्प्याटप्प्याने. आणि एक कंटिन्यू तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जे इलेक्ट्रिक पोल आहे ना, त्याचं काम पुढे तर आपण त्या ब्रिजच्या पुढे तर बघितलेलंच आहे, पण ब्रिजपर्यंत म्हणजे इलेक्ट्रिक पोलचं काम पूर्ण कंटिन्यू कंप्लीट आहे. आता तार जे जॉईन करायचं बाकी आहे. हे बघा फायनली आम्ही ब्रिजपाशी पोचलो. हा एक आम्हाला खांब दिसला खाली पडलेला. आता हा एक राहिला आहे बसवायचा, आणि तो एक पुढे एक दिसतो, तो एक राहिला. म्हणजे फक्त 2 खांब राहिले, बाकी मग झालं म्हणायचं खांबचं काम. हा तुम्हाला आठवत असेल की त्या ब्रिजपर्यंत आपण लास्ट टाईम आलो होतो. हा जो आहे वर, हा जो हे जे आहे ना, हा बायपास आहे. आय थिंक एक मिनिट मला क्लिअर करतो. तेवढं पाणी खालून येतं आहे. खूप पुढं आलो आहे बघा. आपण तुम्हाला आठवत असेल तर एक ना मिनी धबधबा आहे, जो लास्टच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता मी. तिथे भरपूर असं काम राहिलं आहे, कारण पाणी असंच थांबलेलं आहे एका ठिकाणी. पुढं पण भरपूर काम राहिले बघू शकता. मी पुढे आल्यानंतर वाटलं आम्हाला की हाच ब्रिज आहे. आपलं हे बीड सोलापूरचा जो बायपास आहे ना, तो मला तो वाटला, पण तो तिकडे पुढे राहिला. पुढे आल्यानंतर समजलं. तेव्हा गाडीचा की मला दिसत बघा. ते पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला तरी, पण तिथपर्यंत मी आलो होतो. हा बघा तो ब्रिज, बायपास रोड, जिथपर्यंत आपण आलो होतो. आणि पुढं आल्यानंतर बघा इथं पण JCBचं काम चालू आहे. ते ही जे खाली पडले जे वाळू खडी आहे ना, ती वरती घेतात ते पूर्ण JCBने, आणि सगळीकडे ते काम चालू आहे. तिकडे पण चालू आहे आणि तिकडे पण. तर मी आता पुढे जात नाही, इथपर्यंत तुम्हाला दाखवतो. हे आहे बघा असं ह्याचं JCBचं काम चालू आहे. इकडं सगळीकडे लेवलचं काम चालू आहे. जिथं जिथं झालं नाही ना तिथपर्यंत हे काम होईल. ते बघा हे असं आहे काम JCB चालू. तर असं होतं आपला इमामपूर रोड ते बीड बायपास जो आहे त्याच्यामधलं जे अपडेट आहे. तर असं होतं अपडेट. भरपूर काम झालेलं आहे, पूर्ण कंटिन्यू याचं काम झालेलं आहे, खांबचं पण, आणि लेवलिंगचं काम चालू आहे.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.